आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अनाथांची माऊली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। हाथ लावेना सेवक, अरे देख क्या रहे हो, ये तुम्हारा है। अरे एक पाता काय ते घेऊन जा, हे तुमचं आहे, तुझ्यासाठी दिलंय, आम्ही आनंदाने दिलंय। नहीं महाराज, मैं नहीं ले सकता। ऐका, जरा बोध घेण्यासारखा आहे आजकालच्या लोकांना। रामायण काय शिकवतंय, दूध काय म्हणतोय, आम्ही घेऊ शकत। अरे पण का नाही घेऊ शकत? आमच्या सीता मैयाचा स्वयंवर होता, शिवधनुष्य ज्याच्याकडून तोडल्या जाईल त्याची पत्नी सीता मैया होणार आहे। म्हणजे आता इकडं वर पक्षवाले आहेत, तुम्ही नवरदेवाकडचे आहेत आणि नवरीकडच्यांनी नवरदेवाकडून काही घ्यायचं रामायण शिकवत। ऐका जरा, माय दूध काय म्हटला, आम्ही वराकडून काही घेत नाही, आम्ही वधू पक्षवाले आहेत। अहो हे दूध तर जाऊ द्या, पण जेव्हा सीतामाईचा स्वयंवर होणार आहे झाल्यानंतर हत्ती पाठवले होते, हत्ती जनक राजानं राजा दशरथाकडे, तर ते हत्ती अयोध्येचं गवत खात नव्हतं। अयोध्येतलं गवत खाईना। राजा दशरथाने बघितलं, अरे जर असे गवत नाही खाल्लं, काही खाल्लं नाही, मरून जातील। म्हणून राजा जनकाला पत्र पाठवलं होतं, महाराज अरे तुमच्या हत्ती आमच्याकडचं गवत खात नाही। उत्तर लिहि पाठवलं राजा जनकानं, किती मुलीकडच्या आहेत ना, आणि म्हणून मुलीकडच्या मुलाकडचे इथलं काही खायचं नसतं। अरे जनावराला कळतं, आता माणसाला कळना। अरे पोरीचे 3-3 लाख रुपये घ्यायला लागले, त्याच्यासाठी रामायण आहे। मुली विकायसाठी नाही माय, अरे मुलगी अन्नपूर्णा आहे, अरे मुलगी ही कुलाची वंशज आहे। अरे कुळाचा उद्धार करण्यासाठी ती देवाने तुमच्या सोबत पाठवलेली अन्नपूर्णा आहे, तुमच्या घरी पाठवलेली लक्ष्मी आहे, आणि तुम्ही त्याच लक्ष्मीचे पैसे घेताय। वाईट वाटतं, वाईट। माझी विनंती माय, चांगलं स्थळ पाहून पोरगी द्या, पण 1 रुपया घ्यायचा नाही पोरीचा। पूर्वीचा बाप मुलीच्या इथं जात असताना घरून भाकरी नेत होता, घरून त्या मुलीच्या इथं जेवण सुद्धा करत नव्हता पूर्वीचा बाप। आताचा बाप 1-1, 2-2 लाख रुपये, 3-3 लाख रुपये घेतल्याशिवाय होकार देत नाही। अरे मी अनुभवलेला प्रसंग सांगतो मी तुम्हाला। आम्ही एका ठिकाणी चांगलं स्थळ होतं म्हणून त्याला म्हणलं देऊन टाक मुलगी। अरे वारकरी संप्रदायातला आहे, 40-50 रुपये पगार आहे, तुमच्या नात्यातला आहे, देऊन टाक। काय म्हणे तो मला माहिती आहे, महाराज मुलीचं वय नाही अजून, मुलगी लहान आहे। आणि 5व्या दिवशी कळालं की 3ऱ्या दिवशी मुलीचं लग्न झालं म्हणून। मी म्हणलं काव कस काय झालं? म्हणे काही नाही, 3 लाख रुपये घेतले म्हणे, त्यानं पोरगी देऊन टाकली। मी आजही त्या मुलीला सलाम करेन। ऐका त्या मुलीने काय केलं, ऐका। आता कधी ना कधीतरी घरात भांडणं होतातच ना, होतात की नाही? ते काहीतरी झालं सासू सुनाचं, सासू डायरेक्ट बोलली, सासू बोलली डायरेक्ट, फुकट नाही आणली तुला, 3 लाख दिले, 3 लाख दिले असं त्या पोरीनं ऐकल्या बरोबर ती भांडली नाही बरं सासूशी। ए पोरी ऐका, तिने एक आदर्श घडून दिला।
ती बांधली नाही सासूची. तिला त्या सासूबाईचे पाय धरले आणि सांगितलं आजपासून तुम्हीच माझी माय, तुम्हीच माझे बाप. बस दिवाळी आली, बाप न्यायला गेला, आणायला गेला दिवाळीला. दरवाजात बाप आला, मुलगी आतूर आली. मुलीने दरवाजातच अडवलं. कोण तुम्ही? काय म्हणली मुलगी? कोण तुम्ही? कोण तुम्ही म्हटल्यावरती अगं मी तुझा बाप. बाप मी ओळखत तुम्हाला. त्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं. ए बेटा, अगं ओळखत. ती रडायला लागली. अरे तू जर माझा बाप असता तर 3 लाख रुपये घेतले नसते रे. तू बाप नाही कसाही आजपासून माझा बाप. ऐका काय म्हणले ती आतमध्ये सासरा बसेल होता. तुला सांगू का म्हणे आजपासून माझा बाप हा कॉटवर बसलेला जो आहे ना तो माझा सासरा नाही, तो माझा बाप आहे, ती माझी माय आहे. आजपासून माझ्या दरवाजात यायचं नाही. तुझा माझा संबंध संपलाय. जो विकतो तो बाप नाही. हे लक्षात ठेवा. हे रामायण शिकवत आहे. वाटलो व्हायला लागलं हो त्या मुलींचे जे पैसे घेऊन द्यायला लागले. माझी विनंती आहे लग्न करायचे ऐकत नसेल तर आम्हाला सांगा. लग्नाचा अख्खा खर्च आम्ही करू. 1 नाही 2 नाही 19 मुलीचे लग्न केले आम्ही बी. ज्या मुलीला वडील नव्हते, भाऊ नव्हते, आई वडील नव्हते. 19 मुलींचे लग्न. तुम्ही सांगू हे जे धान्य आहे ना तुमचं, हे जे तुम्ही देताय ना माय, हे कोणाच्या प्रपंचाला नाही चाललंय माय. हे जे चाललंय ना हे असे जे लग्न होतात ज्या ताईला बहीण नाही, भाऊ नाही, किंवा एखाद्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. मला माहिती आहे 1-1, 2-2 एकर शेती आहे काही काहींकडे. मुलीचं लग्न करणं अवघड जातं. तर माझी विनंती माय, पैसे घेऊ नका, आम्हाला सांगा. थाटामाटात लग्न पार पाडू आपण. आम्ही अनेक मुलींच्या लग्नाचा खर्च केलाय, खर्च घेतलाय. मी नाही करत ना ते, की तुमचा आमचा सर्वांचा वाटा आहे ना तो. हे जे रामकथेचे जे पैसे येणार आहे दादा, हे तुम्हाला सांगतोय ए भाऊंनो, ए दादांनो, हे जे पैसे येणार आहे ना रामकथेचे, त्या अनाथ लेकरांच्या कपड्याला जातील. ज्या माझ्या ताईंचे मी लग्न केले ना त्या माझ्या ताईंच्या दिवाळीला जातील. अशा काही मावल्या आहे ज्या मावल्यांना मुलं नाहीये आणि कोणी सांभाळत नाहीये, काहींना असून सुद्धा सांभाळत नाही. अशा काही मावल्यांच्या दिवाळीला त्याच्या लुगड्याला तुमचे हे पैसे जातील. याच्यातला 1 रुपया व्हायला जाणार नाही. हे अन्न त्या कामाचं आहे, लक्षात ठेवा. त्या कामाचं आणि आजपासून नाही 2007 पासून चालू आहे माय. म्हणून माझी विनंती आहे 1 रुपया मुलीचं घेऊ नका हो, घेऊ नका. आणि एक लक्षात ठेवा, आम्ही लग्न उचलू म्हणजे असं काही साधारण नाही करणार, चांगलंच करू. आम्ही शेवटचं लग्न केलं होतं त्यावेळेस त्या मुलीला वडील नव्हते, भाऊ नव्हता, कोण नव्हतं. त्यावेळेस लग्न झालं, आम्ही गुलाबजामची पंगत केली होती. गुलाबजामची पंगत केल्यानंतर सर्व सोहळा पार पडला. मुली बी वाटी लावायला लागलो. ते लेकरू गळ्यात पडून रडायला लागलं. म्हणलं ताई, ए बहीण, ए दीदी, काही चुकलं का ग, काही कमी पडलं का? आजही मला तो आठवतं. काय म्हणले ती माहिती? बाबा तेवढा मोठा सोहळा पाहण्यासाठी माझा बाप पाहिजे होता, माझा बाप पाहिजे होता. अरे त्यावेळेस कळतं दादा हो, अरे या मुली म्हणजे सोनं आहे, अरे या मुली म्हणजे लक्ष्मी आहे, अरे या मुली म्हणजे अन्नपूर्णा माता आहे. म्हणून त्या मुलींचे चांगलं काम करा, पण मुलीच्या घरचे पैसे वगैरे काही घेऊ नका, ही विनंती आहे. अरे जनक राजाचा तो दूत काहीच घेईना, हे रामायण शिकवतं. रामायण लक्षात ठेवा.
सियावर रामचंद्र भगवान की जय. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा.